नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझा भाऊ फौजी झाला आहे आणि मी खूप खूप खुश आहोत. तो येणार होता तर त्याच्यासाठी आम्ही वेलकमसाठी त्याच्यावर रांगोळी काढली आहे. ही बघा आम्ही किती रांगोळी काढली आहे. 5 किलो रांगोळी आणि वरून संपलीमध्येच मग पप्पांनी अजून 3 किलो रांगोळी आणली होती. तर हे बघा मी रांगोळी काढत आहे तिकडे. आणि सर्वात सुंदर आहे ना, मी जे रांगोळीमध्ये चकल्या काढल्या होत्या ना त्या सर्वात सुंदर होत्या. आणि शीतल दीदीची झाडं, ती वरती झाडं दिसतात ह्या लाईनमध्ये. हे बघा निळ्या कलरचा ड्रेस घातला आहे मी, तर ते मी रांगोळी काढत होते ना, शीतल दीदी झाडं काढत होती, तर ते आमचं सर्वात सुंदर होतं. आणि ही माझी बहीण काढते आहे ना इकडे या साईडला, तर हिची झाडं आणि शीतलीची झाडं खूप डिफरन्स होता. पण शीतलीच्या मम्मीला माझ्या बहिणीचीच आवडली होती रांगोळी, माझी नव्हती आवडली. तर बघा तुम्ही, ही माझ्या बहिणीची रांगोळी आहे आणि माझी रांगोळी दाखवली असती मी, पण सुरुवातीला दिसली असेल तुम्हाला माझी रांगोळी. आणि ही सई आहे, तिची खूप नाव आहेत, याशी, यशस्वी. हिला पण रांगोळी काढायची होती पण नाही काढून दिली आम्ही. पावसामध्ये सगळी रांगोळी धुवून गेली. रांगोळी धुवून गेली म्हणून काय झालं, वेलकम तर करायचंच होतं. आम्ही फुलांची रांगोळी काढली. कशी वाटली तुम्हाला फुलांची रांगोळी कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर सगळ्यांनी ओवाळून घेतलं यशला. तो खूप दिवसानंतर ट्रेनिंग कंप्लीट करून आला होता. सगळे खूप खुश होते आणि तो पण खुश होता. त्याला असा प्रश्न पडला असेल ह्यांनी माझ्या स्वागतासाठी काही केलं की नाही, पण रांगोळी धुवून गेल्याचा व्हिडिओ त्याला दाखवला मी. त्यानंतर जेवणाची तयारी, संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालली होती. आणि हे बघा या बायका कांदा वगैरे कापत आहेत इकडे. तर जेवणामध्ये मटन, चिकन, राईस आणि पुलाव राईस पण होता आणि खूप छान झालं होतं सगळं. आणि दिवसभर लाईट नव्हती आमच्या इकडे, तरी पण आमचा कार्यक्रम खूप छान झाला होता. नंतर आम्ही मंदिरामध्ये गेलो, देवाचं दर्शन घेतलं. आणि हे बघा माझी बहीण आणि मी कशा रेडी झालो होतो. आणि नंतर यशला मंदिरातून आल्यानंतर परत एकदा फुलांनी रांगोळी धुवून गेली म्हणून फुलांनी त्याचं स्वागत केलं आणि त्याला बुके वगैरे दिला. सगळे खूप कौतुक करत होते त्याचं. खरंच अभिमानास्पद ही गोष्ट आहे आणि खूप प्राऊड फीलिंग येत होती आम्हा सगळ्यांना की आमच्या घरातलं कोणीतरी इंडियन आर्मीमध्ये आहे. आणि त्याच्यासाठी हा बघा DJ आणला होता, मलकापूरवाला रुबाब. DJचा आवाज खूपच मोठा होता भाई साब, काय बोलायचं. आम्ही खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी. तर व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा. तर तुम्ही बघू शकता मिरवणूक होती, त्याच्यासाठी ही जीप आणली होती. आणि एवढा पाऊस असतानाही आम्ही अजिबात छत्री अंगावरती घेतली नव्हती. पूर्ण पावसात आम्ही भिजत मिरवणुकीत एन्जॉय केला. पावसात भिजायची हौसच फिटली. आणि आम्ही पूर्ण गावामध्ये मिरवणूक होती. आमच्या घरापासून इकडून मिरवणूक स्टार्ट झाली होती आणि सगळे ओवाळत होते, त्याचा सत्कार करत होते. आणि असा उभा पाऊस होता, काश पाऊस नसता. नंतरही पण आम्ही खूप एन्जॉय केलं. तर तुम्ही बघू शकता किती पाऊस आहे ते. सगळेजण छत्रीमध्ये आहेत आणि आम्ही भिजतोय.
मित्रांनो, आजचं हे सक्सेस मिळण्यामागे खूप दिवसांचे कष्ट आणि मेहनत, जिद्द आणि चिकाटी आहे आणि शेवटी त्याच्या प्रयत्नांना यश आलं आणि त्याचं नावच यश आहे, त्याला ते मिळणारच होतं, त्यात काय वाद नाही. पण तो पण किती खुश आहे बघा. असंच प्रत्येकाच्या मित्राने, भावाने असं प्राऊड फील करून दिल्यानंतर खूप छान वाटतं फॅमिलीला आणि आईवडिलांना तर खूपच अभिमान वाटतो आपल्या मुलाचा. आणि खरं तर हा दिवस खूप हळवा आणि कौतुकाचा होता आणि मला तुमच्याबरोबर शेअर करावं वाटला म्हणून मी हा व्लॉग बनवत आहे. असा होता आमच्या यशचा मिरवणूक सोहळा आणि यशचे खूप खूप अभिनंदन फौजी झाल्याबद्दल. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचं खूप खूप प्रेम द्या. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.